नमस्कार. इन्फो दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लाडकी बहीण के-वाय-सी कशी करायची, एरर्स काय आहेत व त्यावरती सोल्युशन काय आहे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये तर बघितलंच आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आदिती तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यमांमधून नवीन अपडेट संदर्भात माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी, असे मी सर्वांना आवाहन करते. याचा अर्थ याआधी लास्ट डेट दिलेली नव्हती, परंतु आता लाडकी बहीण ई-के-वाय-सी साठी लास्ट डेट ही अनाउन्स केलेली आहे. 18 नोव्हेंबर 2025 म्हणजे आपल्याकडे फक्त आता 15 ते 20 दिवस शिल्लक आहेत. तर तुम्ही अजून पण ई-के-वाय-सी केला नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक दिलेली आहे. त्यातून व्हिडिओ पाहून 2 मिनिटात तुमची के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट करून घ्या. के-वाय-सी करत असताना काही अडचणी येत असल्या तर कमेंट करा. तुम्हाला रिप्लाय